ओळख करून देईल. माझं नाव प्रवीण संभाजी काळे, मी प्रॉपर पुण्यामध्ये देहूगावचा. आम्ही खूप नशिबवान समजतो की देहूमध्ये आमचा जन्म झाला. बेसिक क्वालिफिकेशन माझं BSc केमिस्ट्री, नंतर MCM मास्टर इन कम्प्युटर मॅनेजमेंट. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मित्रांनो. मला सॉफ्टवेअरमधल्या VB, जावा, ओरॅकल, .NET अशा बऱ्याच साऱ्या लँग्वेजेस येतात. एक शेतकऱ्याचा मुलगा एज्युकेशन घेण्याचं एकमेव कारण की शेती नाही करायची, आपल्याला चांगल्या जॉबला जायचं. चांगला जॉबला गेलं, चांगलं जरा गोरं पान पडलं, चांगलं घर वगैरे बांधलं तर चांगली बायको भेटते. चांगली बायको भेटली तर मुलं पण चांगली होतात. हॅलो, अरे खरंय का खोटे? हॅलो, तरुण मुलं बघा कशी खतकन असते. हॅलो, सिंपल जी तुमची स्वप्न होती तीच माझी स्वप्न होती. चांगला जॉब मिळाला पाहिजे, चांगली बायको मिळाली पाहिजे, चांगले लोक म्हणली पाहिजे, काहीतरी कोणतरी जन्माला आला. आणि सर्व काही ठीकठाक चाललं असताना जसं आज तुम्हाला काहींना त्या ट्रॅक्समध्ये दाबून आणलं असेल, काहींना सीट मिळालं असेल, काही खाली बसून आले असेल, काही कशी आले असेल त्यांचं त्यांना माहीत. आमच्याबद्दल पण बरंच काही काही सांगितलं असेल. ते पुण्याहून कोणतरी येणार, एक मुंबईचं तर लय डेंजर माणूस आहे, असं तसं काहीतरी सांगितलं असेल ना. हॅलो हॅलो, मला पण तसं सांगण्यात आलं, तुझं आयुष्य बदलून हे होईल ते होईल. आणि मी आलो इथं, काही लोकांना ऐकलं, काही गोष्टी आवडल्या, काही गोष्टी आवडल्या नाही. आवडलं हे की मान सन्मान खूप जबरदस्त. तुम्ही अशी एंट्री, तुम्ही विचार करा, एखाद्याची बायको इथं बसलेली आहे आणि जी एंट्री VIP आमची झाली, अशी जर तिच्या नवऱ्याची झाली तर ती रात्री 4 वेळा त्याला जेवण गरम करून देईल का नाही देईल? अरे देईन का नाही देईन? ती म्हणून थांबा भाकरगार आहे, मी तुम्हाला गरम करून देतो. का? एंट्री कसली जबरदस्त झाली. ती एंट्री मला लय आवडली मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलतो त्यावेळेस. कारण का ज्याची अचिव्हमेंट नसते ना, आता बघा इथं बरेच सारे लेडीज आहे, जेंट्स आहेत, जे घरात पैसे नाही कमीत ना, त्याच्या बायकोला काय घेण देण नसते. आणि खाल्लंय मेलंय तिकडे राहते, जगलंय, काय घेण देण नाही, पैसे नाही ना कमवत. अचिव्हमेंट झाल्यानंतर बघा बायकोचा ॲटिट्यूडच वेगळा असतो. आणि मला कुठंतरी असं वाटलं की अरे असा एक दिवस आपल्या लाईफमध्ये आला पाहिजे मित्रांनो. म्हणून मी पण इंडस्ट्रीला सुरुवात केली. सुरुवातीला वाटलं खूप सारे लोक लाईनीने फॉर्म भरतील, लाईन लागल, चला 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 द्या, मला पण करायचंय मला पण असं काही झालं नाही मार्केटमध्ये. कारण का बिझनेसमध्ये मी पण नवीन होतो, माझ्याकडे पण काही एक्सपिरियन्स नव्हता. शिकत गेलो मित्रांनो. 2 लोकांपासून चालू केलेला कन्सेप्ट आज पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर नियर अबाउट 6 लाख प्लस लोकांची टीम आहे मित्रांनो माझी. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे या उक्तीप्रमाणे मित्रांनो मी करत गेलो. हळूहळू पुण्याहून सुरुवात केली, नगर केलं, संभाजीनगर केलं, नांदेड, हिंगोली, कळमनुरी, वाकोडी, औंढा, उमरखेड, इकडं चंद्रपूर, ताडोबा, कोल्हापूर, गारगोटी, गडिंग्लज, सातारा, कराड. तुम्ही कुठलाही एरिया सांगू नका महाराष्ट्रातला, सगळं. या नांदेडची खिचडी भजी खूप खाल्लेत आम्ही. तुम्ही असं समजू नका आम्ही पुण्याची लोक आहे. काही लोकांचं इथं पहिल्यांदा आलेल्या लोकांचा माइंडसेट असा असेल, अरे ही पुण्याची लोक, यांना काय माहिती खिचडी भजी काय असते. आमची एवढी खिचडी भजी तुम्ही पण नसेल खाल्ली, एवढी खाल्ली आम्ही. आम्हाला पुणे एवढं माहित नाही, एवढं नांदेड, हिंगोली, कळमनुरी, वाकोडी हा भाग माहिती आहे. कारण का आमची जन्मभूमी पुणे आहे मित्रांनो, पण आमची कर्मभूमी नांदेड आहे, लक्षात ठेवा. हॅलो, आम्हाला पण जवळच्या लोकांनी साथ नाही दिली. हे भावकी रावकी मित्र भाऊ हे जे असतात ना, हे लग्नातच चांगले वाटतात. फक्त फॉर्म घेऊन गेलं की लपून बसायचे, कोण उसात बसायचं, कोण कुठे रूम मध्ये जाऊन बसायचं, पैसे नाही द्यायचे. मित्रांनो मी कायम सांगतो, या धंद्यामध्ये तुमची रक्ताची लोक भले तुम्हाला साथ नाही देणार, पण ज्यांच्या आयुष्यात खूप मोठी स्वप्न आहे ती लोक तुमच्या पाठीमागे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आणि मित्रांनो दत्ता सरांसारखा एक लीडर आमच्या मागे उभं राहिले, जे पुण्यामध्ये XYZ काम करत होते, ते आमच्या बरोबर उभे राहिले मित्रांनो. हा एरिया तयार झाला, एवढी मोठी टीम झाली. सुरुवात मी यमापासून केली, नंतर I-10 घेतली, नंतर क्रेटा घेतली मित्रांनो. आज माझ्याकडं नियर अबाउट 50 लाख रुपयाची फॉर्च्युनर आहे. पण हे पण सांगेल मित्रांनो, तुम्ही साक्षीला आहे आणि आजपर्यंत देवाची कृपा म्हणा, आजपर्यंत जे स्टेजहून बोललो ते कधी खोटं नाही झालं मित्रांनो. थोडे दिवस थांबा मित्रांनो, नियर अबाउट 1.5 करोडची गाडी इथं आल्याशिवाय राहणार नाही आणि ती मीच घेऊन येणार. कारण का एवढ्या मी समाधानी नाही मित्रांनो. गावाला बंगला बांधला नियर अबाउट, त्याची पण किंमत 1.5 ते 2 करोड रुपये. त्याच्यावर 1 रुपया पण लोन नाही. पूजेला आज जेवढी लोक दिसतात ना तुम्हाला, नियर अबाउट 3 ते 3.5 हजार लोक आहेत मित्रांनो इथं.
मला सांगायला खूप प्राऊड आहे. मी ज्यावेळेस घराचं काम चालू केलं होतं त्यावेळेस मी आमच्या गावातल्या आमच्या वडिलांना बायकोला कायम सांगायचं. तुम्ही बघा, बायकोला जर सांगितलं ना 50% विश्वास ठेवतो. मी तिला म्हणायचो, बघ मला भविष्यात 10,000 रुपये आठवड्याला येईल. ती माझ्या बघून असायची, 10,000 तुम्हाला खरे. मी म्हणायचो 50 येईल, विश्वास नाही बसायचा. 1,00,000 येईल, विश्वास नाही बसायचा. ज्यावेळेस 2,10,000 आले त्यावेळेस विश्वास बसता. घराचं काम चालू केलं, मी तिला म्हणायचं, महाराष्ट्रातला असा कुठला जिल्हा नसेल ज्या जिल्ह्यातली गाडी आपल्या घराच्या पूजेला नाही येणार. ती बघून हसायची. खरे मित्रांनो, पण जे जे बोललो ते खरं झालं. ज्या दिवशी पूजा होती मित्रांनो, नियर अबाउट पूजेला 4,000 लोक पूजेला. ही जी एवढी लोक माझ्या पूजेला होती, लक्षात ठेवा. ही या धंद्याची ताकद आहे मित्रांनो. आज एवढी मोठी टीम, आज दत्ता सरांसारखा लीडर, आज 1.25 कोटीची BMW घेऊन फिरते. सर तुम्ही विचार करा. आज हेमंत कोल्डे सरांना ऐकलं तुम्ही. आज दत्ता सर अनएज्युकेटेड, हेमंत कोल्डे सर मास्टर डिग्री. याचा अर्थ तुम्ही इथून एक गोष्ट घेऊन जा, शिक्षणाचा आणि सक्सेसचा काही संबंध नसतो. ज्याची मेहनत करायची तयारी आहे मित्रांनो, तोच सक्सेसफुल होतो. एवढं. आणि मित्रांनो, हेच का मी आता पण सांगत होतो, तुम्ही खूप इथं होऊ शकतं का, खूप सारी एज्युकेटेड लोक असेल. माझ्या मोबाईलमध्ये जे निर्मला सीतारामन जे आपले बजेट सादर करतात, बजेट आहे, त्या बजेटमध्ये एक क्लॉथ आहे. मी तुम्हाला बाहेर आल्यावर कुणालाही तुमच्या लीडरला पाठवेल. वयवर्ष 9 ते वयवर्ष 14च्या मुलींना कॅन्सरचं इंजेक्शन द्यायला सांगितलंय बजेटमध्ये माझ्याकडे. तुम्ही बाहेर आल्यावर मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हेल्थ कॉन्शियस का गरजेचं आहे तुम्ही चेक करा मार्केटमध्ये. आज लेडीजला ब्रेस्ट कॅन्सरचे किती प्रॉब्लेम आहेत, प्रेग्नन्सीचे किती प्रॉब्लेम आहेत, मार्केटमध्ये डायबिटीजचं प्रमाण किती वाढलंय, कॅन्सरचं प्रमाण किती वाढलंय. चेक करा मित्रांनो. मी नाही सांगत, तुम्ही चेक करा. येणाऱ्या काळात तुम्ही मान्य करा, अगर नका करू. मित्रांनो, लोकांचं मार्केट 100% आयुर्वेदाकडे जाणार आणि त्यामध्ये नंबर 1 ब्रँड आहे माय लाईफस्टाईल. मित्रांनो, माय लाईफस्टाईलचे प्रोडक्ट प्रत्येकाला इथे तुमच्यासाठी आज एक टार्गेट लॉन्च केलं. कुठं जायचंय? हॅलो, अरे कुठं जायचंय? आम्ही पण गोव्याला गेलो. पण आम्ही गोव्याला गेलेलो तुम्हाला नक्की अनुभव सांगेल. आमच्या बरोबर काही मित्र होते. तिथं सँडविच वगैरे, ज्यूस, बरंच काय काय मिळतं प्लेनमध्ये. पहिल्यांदा तरी एअर होस्टेसला यांनी खूप त्रास दिला. नुसते फोटो काढायचे. हॅलो, नुसते फोटो काढायचे, कारण का कधी गेले नाही विमानात. नुसते फोटो काढायचे. ते झाल्यानंतर मी कायम सांगतो हा किस्सा. बरीच सारी लोक ज्यूस घ्यायची, सँडविच घ्यायचं. आमच्या एका मित्रांनी बायकोनी त्याला घरातून XYZ वस्तू दिली. तो चिडला, म्हणला, अरे हे सगळे सँडविच खात्यात, आपल्या शंकरपाळ्या काढ आता. हॅलो. खूप सारे किस्से. कोणाला गरम पाणी कळत नव्हतं, कोणाला गार पाणी, कोण पहिल्यांदा विमानात आलं. खूप जबरदस्त किस्से मित्रांनो. लक्षात ठेवा, तुम्ही गोव्याला गेले असाल का नसाल मला माहित नाही, पण तुम्ही एकटे जाणं, फॅमिली जाणं आणि माय लाईफस्टाईल बरोबर जाणं ह्यात खूप फरक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. हा जो चान्स मिळालाय तुम्हाला प्लेननी बसायचा, हा सोडू नका. घरी गेल्यावर प्रत्येकाला सांगा मी गोव्याला जाणार आहे, आत्ताच सांगून टाका. हा, तुमचं सबकॉन्शियस माइंडनी ठरवलं ना की मी गोव्याला जाणार 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 जाणार, 100% जाणार. बघा, आमच्या गावाकडे देवगावमध्ये एक वाक्य बोललं जातं की ना माणसाच्या जिभे ना सरस्वती असते. काय असते? हॅलो, तुम्ही आहात का माझ्याबरोबर? सरस्वती असते. तुम्ही म्हणा फक्त मला चांगली बायको भेटणार, चांगली बायको भेटणार, चांगली बायको भेटणार, चांगलीच भेटणार. तुम्ही म्हणा मा वाटोळं होणार, वाटोळं होणार, वाटोळं होणार, आपोआप वाटोळं होणार. हॅलो, तुम्ही जे सारखं बोलता ना तेच होणार. तुम्ही सारखं म्हणत राहा गोवा मी करणार, प्रोडक्ट सेल करणार, गोव्याला मी जाणार जाणार जाणार. एक दिवस तुम्ही गोव्याला गेल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, 100%. मित्रांनो, ज्या व्यक्तीला ऐकून आम्ही आज इथपर्यंत आलोय, माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, ज्या व्यक्तीचं स्पीच ऐकून आम्ही 2013 मध्ये माय लाईफस्टाईल करायचा डिसिजन घेतला, ज्यांची वाक्य, ज्यांचे इन्कम, ज्यांची सोच, ज्यांची हाईट काहीच मॅच होणार नाही, अशा व्यक्तीला पहिल्यांदा नांदेडमध्ये आणलंय आम्ही. आम्हाला खूप प्राऊड आहे. हे आमचे रोल मॉडेल आहे मिस्टर संकेतजी वाया सर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. की एखाद्या लीडरची सोच काय असते, डिसिजन काय असतात, डायरेक्शन काय असते, टीम डेव्हलपमेंटचं प्लॅनिंग काय असतं मित्रांनो. माझी गॅरंटी आहे मित्रांनो, तुम्हाला मिनिमम 30 ते 35 मिनिटं जर त्या व्यक्तीला तुम्ही ऐकलं, आयुष्यात कधी निगेटिव्ह होणार नाही, कायम पुढंच जाणार आहे, माझा विश्वास आहे मित्रांनो. त्याच्यामुळं त्या व्यक्तीला ऐकल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. आज सर्व लीडर, ज्या लोकांनी आमचा विश्वास ठेवला, जे मी म्हणतो हा प्रोग्राम तुम्हाला आज दिसतोय, पण त्याच्या पाठीमागे हे आमचे सगळे MTC लीडरची मेहनत,
कमीत कमी 1 महिन्यापासून आहे. आणि तुम्हीही मला नांदेडच्या पब्लिक बद्दल एवढं भारी वाटतं, मी कायम सांगतो. हाच प्रॉब्लेम जर पुण्यात असताना यातली निम्मी लोक दुपारी जेवायला घरी गेली असते. पण नांदेडची लोक किती कन्सिस्टन्सी आहे, एवढी डिग्री, एवढं तापमान आहे, कोण वारं घालते. पण मित्रांनो आज 4 तास झाले जवळजवळ, एक पण व्यक्ती उठला ना मित्रांनो. एकदा तुमच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या. ही कमिटमेंट माय लाईफस्टाईलमध्ये ठेवा मित्रांनो. 100% तुम्ही सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल. थँक्यू.